स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, जो गरिबांना आणि गरजू लोकांना मदत करतो, जो गरिबांना आणि गरजू लोकांना मदत करतो त्यांना स्वामी समर्थाची कृपा अमर्याद मिळते. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आहे वैभवलक्ष्मीचा शुक्रवार आणि आपली पूजा झालेली आहे आणि पाहू शकता इकडं पण पूजा झालेली आहे. पाहू शकता दिव्यामध्ये मस्त फूल झालेलं आहे. दिसतोय का नाही केवढ्या लांबून? हे पाहू शकता. श्री स्वामी समर्थ. असा एकही दिवस जात नाही की आपल्या दिव्यात फूल होत नाही. रोज रोज फूल तयार होतं. आपली जी पूजा झालेली असते ना, देवाला पण आवडते आणि देवाला रुजू होते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आता आज मी तुम्हाला सांगणार आहे पितृदोषाबद्दल. तर पितृदोष झाल्याच्या नंतर कोणाकडे पैसा असतो तर कोणाकडे समाधान नसतो, आणि कोणाकडे समाधान आहे तर कोणाकडे पैसा नसतो. बरोबर का नाही? कोणी आर्थिक समस्येमुळे परेशान असतो तर कोणी रोगराईमुळे परेशान असतो. आणि जे आपल्या पितृदोष लागल्याच्या नंतर हेच प्रॉब्लेम येतात. पैसा असतो पण पैसा घरात टिकत नाही, एकदम बाहेर जातो आणि रोगराई लागते, सुख समाधान लागत नाही, रात्रीची झोप शांत लागत नाही, कोणतेही काम हातात घ्या त्यामध्ये अडथळे येतात आणि लग्न कार्य जमत नाही, शुभमंगल घरात घडत नाही. तर अशा बऱ्याचशा समस्या येतात, संकट येतात, बऱ्याच खूप साऱ्या समाधान येतात, समस्या येतात, बऱ्याच समस्या येतात. ह्या समस्याचं एकच समाधान आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपाय तोडगे. चला तर मग त्यातलाच एक छोटासा उपाय मी सांगणार आहे. आपल्याला हे उपाय 3 अमावस्या करायचा आहे. नक्की करून बघा. असं नाही की पितृपक्षाचीच अमावस्या, पितृपक्षाच्या अमावस्यापासून सुरुवात करा तुम्ही. तुम्हाला 100% लाभ होतो याच्यातून. जे काही पितृदोष लागलेला आहे ते तुमचा निघून जातो आणि 40 ते 45 दिवसातच तुमच्या घरामध्ये शुभमंगल कार्य घडतात. ज्यांना लग्नाचं आहे ते पण घडतात, किंवा मोठे कामं घराचे वगैरे कोणतेही कामं तुम्ही हाती घेतलेले आहेत ते तुमच्या कामातले अडथळे दूर होतात. नक्की करून बघा. सुख समाधान लागते. रोगराई किंवा बिमार राहत असेल सतत घरामध्ये ते सुद्धा हळूहळू नीट व्हायला लागतात. चला तर मग काय आहे सांगते. अमावस्याला करायचं आहे, 3 अमावस्या करायचं आहे. सकाळी अमावस्याच्या वेळेस आपल्याला 1 वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ दिवसभर आपल्या चौकटीमध्ये ठेवायचे आहेत. मेन उंबरा जे असतो ना, ते मेन उंबऱ्याला ठेवायचे आहेत. बाहेरच्या साईडला उजव्या हाताला ठेवायचे आहेत, उजव्या साईडला ठेवायचे आहेत आणि ते दिवसभर तांदूळ तसेच राहू द्यायचे आहेत. संध्याकाळी दिवाबत्ती लावल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेस त्या तांदूळामध्ये 1 कापूरची वडी जाळायची आहे आणि जितके जळते तितकं जळू द्यायचे आहे आणि ते रात्रभर तांदूळ तसेच दरवाजातच ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करण्याच्या अगोदर आपल्याला ते तांदूळ कोणत्याही झाडाच्या बुडाला नेऊन टाकायचे आहेत. म्हणजे पक्षी, कोणतेही प्राणी पक्षी खातात आणि आपले पितृ शांत होतात आणि आपल्याला जे पितृदोष लागलेला आहे ते पटकन दूर होतो. त्यासाठी हे आपल्याला 3 अमावस्या हा उपाय करायचा आहे का नाही? सोपा उपाय. हे स्वामी समर्थ महाराजांचे तोडगे आहेत. नक्की करून बघा. खरंच भरपूर लाभ होतो. जितके स्वामी समर्थ महाराजांचे तोडगे उपाय आहेत ना, भरपूर लाभ होतो आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे तर भरपूर लाभ होतो. भरपूर लाभ होतो. रंकाचा राजा आणि राजाचा रंक म्हणतात ना, तसं पण होतं. जे स्वामी समर्थ महाराजांना नाव ठेवतात त्याचा राजाचा रंक आणि रंकाचा राजा होतो. स्वामी सेवा केल्यामुळे रंकाचा राजा सुद्धा होऊ शकतो. एकदा करून बघा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा अनुभव नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. काही चुका झाल्या असतील व्हिडिओमध्ये तर नक्की आय एम सॉरी, माफ करा. चला, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. म्हणजे बोलण्यामध्ये थोडंसं इकडं तिकडं होतं गडबडीमध्ये. बरोबर का नाही? श्री गुरुदेव दत्त. चला, सगळे तुम्ही माझे ताई दादा आहेत, समजून घ्याल मला काय बोलायचं आहे ते. चला, श्री स्वामी समर्थ. नक्की करून बघा. हा उपाय 3 अमावस्या करायचा आहे. एकदम सिंपल आहे. फक्त ते तांदूळ इकडं तिकडं टाकण्याऐवजी एका झाडाखाली टाका. म्हणजे मुंग्या, प्राणी, कोणी पक्षी खातात आणि पितृदोष आपला नाहीसा होतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.